काय सक्षम व्यक्तीची नेमणूक केली गेली तर याच्यात कमीपणा मानण्याचं कारण काय? जे विद्यार्थी जागून, आणि मी बघतोय की अनेक पालक सुद्धा अतिशय म्हणजे संतापलेले आहेत. त्यांनी त्यांच्या आयुष्याची पुंजी लावून माझा मुलगा माझी मुलगी शिकली पाहिजे, सुशिक्षित झाली पाहिजे, मोठी झाली पाहिजे, मला शिकता नाही आलं पण माझा मुलगा किंवा मुलगी शिकली पाहिजे, त्या मुलाचं संपूर्ण शिक्षण आणि त्यांची आयुष्यभराची पुंजी ही एका याच्यात बर्बाद होते आणि कोणाला काही पडलेलं नाही आहे. बरं, त्याच्यात आणखीन आता हे बोललं तर पुन्हा महाराष्ट्राचा अपमान होईल असं मुख्यमंत्र्यांना वाटू शकतं. कारण या नीट परीक्षेचं जे काही पेपर फुटीचं केंद्र आहे हे महाराष्ट्रामध्ये होतं. अटका झाल्या, पुढे काय? पुढे काय? म्हणजे एकूण एका पाठोपाठ एक पेपर फुटत आहेत. त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रातल्या शिक्षण मंत्र्यांच्या घरासमोर सुद्धा आंदोलनं झाली. तर कोणाला कारभाराची काही चिंता नाही आहे, देशात काय चाललं त्याच्याबद्दल काय पर्वा नाही आहे. आम्ही आपल्या परदेशात फिरतो, आम्हीच आपले भाड्याचे तट्टू आणून आमचं स्वागत करून घेतोय आणि सगळं काय आबादी आबाद आहे असं भासवतोय. हे मला वाटतं चांगलं लक्षण नाही. आज परत एकदा सांगतो, मी शिवसेनेतर्फे सोनम वांगचुक आणि या मुलांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा जाहीर करत आहे. आणि ज्या ज्या वेळेला शक्य असेल, जिथे आम्ही उतरण्याची गरज असेल तिथे महाराष्ट्रभर आम्ही तर उतरूच. आपल्या माध्यमातून मी देशातील सर्व पक्षांना सांगतोय की आपण देखील आपापल्या राज्यामध्ये, राज्यातील प्रमुख शहरामध्ये या युवकांना बळ मिळेल अशा पद्धतीने काही प्रतिकात्मक असेल, आणखीन काही असेल, हे समर्थनार्थ आंदोलन करा किंवा प्रदर्शन करा की जेणेकरून आजही देशातली युवा शक्ती, जी आपण देशाचे भाग्यविधाते समजतो, त्या भाग्यविधात्यांना कळेल की आजचे जे भाग्य किंवा दुर्भाग्य विधाते आहेत हे आपल्यासोबत आहेत. तुम्ही दिल्लीत जाऊन पाठिंबा सहभागी होणार आहे का शिवसेना? ऐका, मी 20 तारखेच्या मोर्चात सहभागी सगळ्यांनी व्हावं असं म्हणालेलं नाहीये. ज्यांना जायचंय, मला जायचं वाटलं तुम्ही जरूर जाईल, परंतु किमान मी जिथे आहे तिथे तरी मी काहीतरी करावं. मी असं सगळ्यांना सांगत नाही की देशातनं सगळ्यांनी चलो दिल्ली, नाही, तुम्ही जिथे आहात तिथे तर उभे राहा. मी मुंबईत आहे, मी मुंबईत तर उभा राहिलो पाहिजे. मी पुण्यात आहे, पुण्यात राहिलो पाहिजे. मी चेन्नईत आहे, चेन्नईत राहा. बंगालमध्ये, कलकत्त्यात राहा. सर्वत्र जिथे देशातनं सगळ्या चहूबाजूनी हे रान पेटेल त्यावेळेला सरकारला या युवकांसमोर गुडघे टेकावे लागतील. आणि म्हणून जर मला वाटलं तर मी जरूर जाईन देखील. असं काय नाही आहे की मला त्याच्यामध्ये काय वाटतंय. पण आजसुद्धा ही जी त्यांची जी चळवळ आहे ती कोणत्याही पक्षाचा झेंडा हातात न घेता चाललेली आहे. कारण नाईलाजाने मला असं म्हणावं लागतंय की देशातल्या तरुणांचा आणि युवकांचा कदाचित या फोडाफोडीच्या सगळ्या नीच राजकारणामुळे प्रस्थापित राजकीय नेत्यांवरचा विश्वास उडाला असेल आणि त्यांना असं वाटत असेल की कोणताच राजकीय पक्ष माझ्यासोबत नाही, तर आम्ही तर आहोत. पण तिथे कोणत्याही पक्षाचा झेंडा न घेता आंदोलन होत असेल तर त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. विषय असा आहे की तुम्हाला असं वाटतं का, कारण तुम्ही इंडिया अलायन्समध्ये एक प्रमुख पक्ष आहात, तर देशाच्या विरोधी पक्ष नेत्यांनी म्हणजे राहुल गांधींनी या व्यासपीठावर जाऊन या आंदोलनाला समर्थन दिलं पाहिजे? जरूर. म्हणजे माझं तर म्हणणं आहे, मला वाटलं तर मी सुद्धा जाईन. राहुल गांधींनी गेलं पाहिजे. देशातील ज्यांना असं वाटतं, मग अगदी भारतीय जनता पक्षातले असले तरी, जसं मी राम रक्षा आंदोलनात भाजपच्या कट्टर कडवट हिंदुत्ववादींना आवाहन केलं होतं की ज्यांना हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे त्यांनी सहभागी व्हावं, तसंच आज देखील मी पक्षाच्या पलीकडे जाऊन ज्यांना या देशातल्या युवकांबद्दल एक आस्था आहे, तो कोणत्याही पक्षाचा असो, पक्षाचे जोडे बाजूला ठेवून तिथे जावं अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. आणि नाही तर किमान आपण जिथे आहात, म्हणजे आता जसं तामिळनाडूमध्ये स्टालिन आहेत, ते विजय आहेत, केरळामध्ये आता काँग्रेसचं सरकार आले, कर्नाटकात आहे, तिकडे ममता दिदी जरी विरोधी पक्षात असल्या तरी सर्वांनी, अखिलेश आहेत उत्तर प्रदेशमध्ये, छत्तीसगडमध्ये कोण असतील, झारखंडमध्ये कोण असतील, तर संपूर्ण देशात किमान त्या राज्यातल्या प्रमुख शहरामध्ये सगळे जर का रस्त्यावर उतरले आणि याला पाठिंबा दिला तर मला वाटतं देशात 16 दिवस आंदोलन सुरू आहे. राहुल गांधी जिथं राहतात हकेच्या अंतरावर आहे, तिथून जनता बघा, हा विषय राहुल गांधींच्या भविष्याचा नाही आहे. हा विषय देशाच्या युवकांच्या भविष्याचा आहे. म्हणून आपण त्याच्यावरती चर्चा करूया. कोणी काय करायचं, समजा आज मी प्रेस घेतली नसते, मला तळमळ वाटली, मी घेतली,
जेव्हा अभिजित दिपकेनं आंदोलन सुरू केलं होतं त्यावेळी संजय राऊत यांनी एक ट्विट करून एक फोटो केला होता की अभिजित दिपके आणि नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातला तो आणि भेट झाली असं म्हटलं होतं की कुठेतरी भाजप पुरस्कृत हे आंदोलन आहे अशा प्रकारचे त्यावेळी त्यांनी तो ट्विट केला आणि त्या ट्विटमुळे त्यांच्याबद्दलचा जो संभ्रम होता तो दूर झाला आणि त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाची जी एक वृत्ती दिसते असंवेदनशीलता ही जाहीर झाली. कारण हा फोटो हा त्यांनीच कदाचित ट्विट करून ते तसं करू शकले असते, पण संजय राऊत यांनी ट्विट केल्यामुळे त्या अभिजितवरचा संभ्रम दूर झाला. आणि आता जे दिसते म्हणजे आता सोनम वांगचूक हे मी त्यांना स्वतः विनंती केली की तुम्ही असं करू नका, उपोषण सोडा, पण तो माणूस तो मेरा कुछ भी होने दो लेकिन देश का भला होना चाहिए. आता अशा व्यक्तीसमोर आपण काय बोलायचं. म्हणून आज सुद्धा मी एक त्यांना आपल्या माध्यमातून हात जोडून विनंती करतोय की वांगचूकची आपल्यासारखी माणसं आम्हाला हवी आहेत, देशाला पाहिजे आहेत. हे सरकार असंवेदनशील आहे. आपल्यासारखे लोक राहिली काय न राहिली काय सरकारला काही फरक पडत नाही, पण आपल्या बुद्धिमत्तेचा देशाला आपल्या बुद्धिमत्तेची देशाला गरज आहे. कृपा करून उपोषण सोडा. आम्ही सगळे किंवा आपण सगळे एकत्र मिळून या देशाला सांभाळू. मागच्या काही वर्षांपासून एक पांडा पडतोय. शेतकऱ्यांचं आंदोलन असेल किंवा कुणाचंही आंदोलन असेल, महिनो ते चालत राहतं. परंतु सोनम वांगचूक यांचं आंदोलन हे आमरण उपोषण आहे आणि पुढे जाऊन असं काही बरोबर होऊ नये यासाठी तुम्ही विरोधी पक्ष म्हणून सरकारवरती, केंद्र सरकारवरती सुद्धा दबाव आणण्याचा प्रयत्न करणार आहात का? कुणाशी मी आता जे बोललो तर तेच आहे. अधिवेशन जे चालू होते, संसदेचं अधिवेशन सुरू होते, पार्लमेंटच्या पहिल्याच दिवशीचा विषय पार्लमेंटला घेतला. आज पार्लमेंट सुरू होतंय. मग खासदारांची काय भूमिका? 20 तारखेला आमचे खासदार तर या विषयावरती दणानून सोडतीलच, संसद दणानून सोडतील. पण त्यावेळेला राहुलजींना सुद्धा मी विनंती करतोय, सर्व पक्षाच्या खासदारांना सांगतोय, अगदी भारतीय जनता पक्षाच्या खासदारांना सांगतोय की तुमच्यात जर माणुसकीचा एखादा अंश शिल्लक असेल तर या आंदोलनात सहभागी व्हा. उद्धवजी असं म्हटलं जात आहे की प्रेस कॉन्फरन्स मध्ये 3 लोक नेहमी असायची, 2 खासदार तुमचे आणि माझे. ठीक आहे. आता मला असं वाटतं की हा विषय संपूर्ण